चालून ठेवलेला आहे. तर असा ड्रेस असायलाच पाहिजे फोटोशूटसाठी वगैरे. तर पहिल्यांदा त्याचा ब्लाऊज दाखवते तुम्हाला. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 11 आणि इथे मी ना स्वयंपाक करते. इथे पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इथे केलेली आहे मेथीची भाजी. मोस्ट एक्सपेन्सिव्ह आता चालू आहे सध्या, खूपच महाग मिळते. 80 रुपये जोडी, 60 रुपये जोडी, म्हणजे संध्याकाळपर्यंत 50 पर्यंतच मिळेल तुम्हाला. तर मी आणलेली आहे ही 50 रुपयाला. जेव्हा 2 दिवस आधी मी विचारलं होतं तर 100 रुपयाला होती. त्याच्यानंतर आता 50ला सॉरी 50ला आणलेली आहे. आणि दोनदा केली, काल केली होती आणि आता केलेली आहे. मस्त आपल्या शेंगदाण्याचं पीठ टाकून केलेली आहे. आणि इथे मस्त पीठ मळून ठेवलं. तर आता पोळ्या करून घेते पटापट. आणि आपलं किड्स रूमचं काम हळूहळू चालेल, कारण वैभवला कसं ट्रेनिंग चालू त्यांचं सिव्हिल हॉस्पिटलला. तर त्यांच्यामुळे मग त्यांना थोडासा वेळ भेटतो करायला. जेव्हा भेटतो तेव्हा ते करतात. पण दिवस लागतीलच भरपूर करण्यासाठी, कारण कलर करायचा आहे, सगळं पूर्ण सेट करायचं आहे. पूर्ण पसारा तिथला इतका पसारा आहे ना, तो सगळा आम्हाला नीट कुठेतरी ठेवून द्यायचा आहे. तर बघू. आणि तो पसारा काय आहे की वैभवचे टूल्स, नंतर त्यांचं मेडिकलचे जे बुक्स असतात ना, ते खूप 2 गोणी भरलेले आहे बुक्स त्यांचे. तर ते सगळं नीट ठेवायचं आहे आम्हाला. तर तेच आता त्यांना ते तर गेलेले आहे. नंतर मग आता स्वयंपाक करेल त्यांना. तिकडे जेवण वगैरे सगळं असतं, कॉफी, चहा, नाश्ता, जेवण सगळंच असतं. तर आता ना, आणि हो मला ना माझा हळदीचा ड्रेस तुम्हाला दाखवायचा आहे. खूपच छान आहे. तर म्हटलं नंतर तुम्हाला दाखवू हळदीचा ड्रेस. तर तसा मी खूप शोधला. फायनली मला आदल्या दिवशी मिळाला. गुड्डीच्या हळदीच्या आदल्या दिवशीच मिळाला तो फायनली रात्री. तर खूपच छान आहे. तुम्हाला मी दाखवते. खूप छान घेर आहे. मला तो खूप दिवसापासून पाहिजेल होता. मी ठरवून ठेवलेलं होतं की माझ्या बहिणीच्या हळदीला मी तोच घालणार. तर मी तो म्हटलं चला तुमच्यासोबत मी शेअर करते तो ड्रेस. तुम्हाला पण म्हणजे आयडिया येईल, तुमचे कोणी रिलेटिव्हचं हळदी वगैरे असेल तेव्हा घालण्यासाठी. साडी तर कॉमन आहे, पण मग असे ड्रेस असायला पाहिजे. आणि फोटो वगैरे खूप छान येतात त्याच्यामध्ये. तर म्हटलं चला तुमच्यासोबत नंतर मी शेअरच करते. तर आता मी स्वयंपाक करून घेते, पटापट झाडून घेते, एक्सरसाइज करते आणि त्याच्यानंतर मग दुपारी बोलते तुमच्याशी. चला बघू शकता पाऊस आला ना, कसं घ्या ना. तर मस्त पाऊस आलेला आहे ना विहान भारी ना. खूप दिवसातून पाऊस आला. तर मस्त जेवण झालं आणि मुलांना पण जेवण दिलं. म्हणजे माझं नाही झालं, स्वयंपाक झाला, मुलांना जेवण दिलं. माझं अजून एक्सरसाइज बाकी. मला डिशवॉशरची भांडी लावून येते, तर संध्याकाळी इझी जातं मग मला. तर बाकीचे भांडे तर इथे मी काढून ठेवलेले आहे, ताटं वगैरे. पटापट लावते, मग एक्सरसाइज करते आणि घराचं सगळं आवडलं, झाडझूड सगळं झालेलं आहे.
तर इथे सगळं आवरून झालेलं आहे. डिशवॉशरमध्ये भांडे पण लावून झालेले आहे. नंतर थोड्या वेळ पाणी पण भरून ठेवायचं आहे. तर इथे माझं काम कम्प्लीट झालेलं आहे किचनचं. आता एक्सरसाइज करते आणि मग त्याच्यानंतर तर इथे माझं मस्त आवरलेलं आहे आणि म्हटलं चला तर तुम्हाला हळदीचा ड्रेस दाखवते माझा. म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाला हळदीला घेतलेला ड्रेस दाखवते. तर इतका छान ड्रेस आहे तर तो मी कधी पण घालू शकते आणि इतके छान फोटोज येतात त्याच्यात. तर तुम्हाला दाखवते चला. तर आता ड्रेस दाखवते तुम्हाला. आणि त्याच्या आधी तुम्ही बघितला असेल पाऊस खूप जोरात आला होता. म्हणजे थोडासाच आला आणि लगेच ऊन पडलं. बघू शकता ऊन पडलेलं आहे. आणि नंतर त्याच्यानंतर तुम्हाला बोलली होती मी कियाराला झोपवते. कियारा काही झोपत नव्हती, मग तिला आवरून दिलं. आता बसली TV बघत, तिचं आवडतं कार्टून बघत. तर तेच चला आता मला आज नेल पेंट पण लावायचे आहे. म्हटलं ते नेल आर्ट्स होते ते काढून टाकले आणि आता नेल पेंट लावायचे आहे. तर मी इथे नेल पेंट्स पण आणून ठेवलेले आहेत. बघू शकता माझ्या फेवरेट नेल पेंट्स आहे सगळ्या. इथे एवढंच आहे, बाकीच्या खूप आहे. एक बॉक्स भरलेला आहे पण त्या एवढ्या नाही आवडत, पण ह्या मी रेग्युलर वापरते एवढ्या. तर चला आधी हळदीचा ड्रेस दाखवते तुम्हाला. तर चला, तर इथे आणून ठेवलेला आहे. तर असा ड्रेस असायलाच पाहिजे फोटोशूटसाठी वगैरे. तर पहिल्यांदा त्याचं ब्लाऊज दाखवते तुम्हाला. तर त्याचं ब्लाऊज आहे असं. हुक लावून घेते ते. तर हा ड्रेस मी इतका शोधला. तर हळदीला नेमकी उद्या जायचं आणि आज तो ड्रेस असं घेतलेला आहे. रात्री असा घेतला तो ड्रेस. नाही तर मी जुना माझा येलो कलरचा तोच घालणार होती. म्हटलं तोच घालेल नाही भेटला तर. पण मग फायनली मला ड्रेस मिळाला, तो पण ऑर्गेन्झा. तर बघू शकता असं त्याचं ब्लाऊज आहे. आणि हे स्टिच करून घेतलं. खूप मोठं ब्लाऊज होतं त्याला मस्त मागे नॉट्स सुद्धा आहे बघू शकता. आणि मागून हुक आहे असं बघू शकता. हे नॉट्स सुद्धा आहे आणि हुक पण आहे. इतका सुंदर कलर आहे, म्हणजे असं ऑरेंज पण नाही, एकदम प्रॉपर येल्लो कलर आहे आणि इतका भारी ना. तर मी तुम्हाला 2-3 फोटो शेअर करेलच शेजारी की कसा दिसतो ड्रेस. तर तुम्ही शेजारी बघू शकता की कसा दिसतो माझा हळदीचा ड्रेस. तर मी असं पण ना आपल्याला जेव्हा काही कार्यक्रम येतील किंवा सणवार येतील तेव्हा मी हा घालेलच नाही कधीतरी. खूप हवा आहे बघू शकता, पडदा सुद्धा. तर असं बघू शकता किती सुंदर आहे ना त्याचं. आणि फ्लेअर असे हे आहे त्याचे काय म्हणतात बाह्या, काय म्हणतात त्याला, रफल वाल्या बघू शकता अशा. तर असा आहे ब्लाऊज आणि त्याच्यावरचं स्कर्ट तुम्हाला दाखवते. तर त्याचं स्कर्ट खूप घेरदार आहे, मस्त खूपच छान आहे. तर मला वाटलं नव्हतं की एवढं चांगल्या क्वालिटीचा पण भेटेल, तो पण एकदम स्वस्त. तर शेवटी मी प्राइस तुम्हाला सांगतेच. तर बघू शकता असा आहे पूर्ण ड्रेसचा, पूर्ण म्हणजे लेहंगा. आणि एवढे मोठा घेर आहे बघू शकता, खूप मोठा घेर आहे, एवढा मोठा घेर आहे. आणि त्याला ना ही नॉट्स आहे ना मी बांधून म्हणजे बीच लावलेली आहे घेऊन, तर नॉट नव्हती. तर असा पूर्ण आहे बघू शकता. दिसतो. तर इतका छान कलर आहे त्याचा सुद्धा, म्हणजे सेम कलर आहे, ब्लाऊज सारखाच कलर आहे बघू शकता. एवढं मोठं त्याचं हे घेर आहे, खूप मोठा घेर आहे असा 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 बघू शकता, म्हणजे खूपच मोठा घेर आहे. आणि कलर पण इतका सुंदर आहे ना, येलो कलर तर मला खूपच आवडतो. तर असा पूर्ण माझा खालचा लेहंगा आहे आणि त्याच्यावर प्रिंट पण मस्त फुलांची बघू शकता.
तर त्याच्यावर प्रिंट पण मस्त फुलांची आहे, गुलाबाची फुलं आहे मस्त छान असे हे फुलं आहे आणि मोठे मोठे फ्लावर्स आहे ना म्हणून छान मोठे फ्लावर असल्यामुळे एकदम असा एलिगंट असा लुक दिसतो, एकदम छान क्लासी एलिगंट स्टायलिश आणि ट्रॅडिशनल पण लुक दिसतो याच्याने. तर असा आहे पूर्ण घागरा आणि अशी नॉट्स आहे, नॉट्स बांधून ठेवते. ते बघू शकतो असा पूर्ण आणि तुम्हाला लावून पण दाखवते. आता घालणे दाखवत शेजारी मी फोटो टाकेल तसे असा आणि बघू शकता खूप सुंदर दिसतो ना. तर असं झालं की कधी घालू आता, कधीतरी एखाद्या सण वार सण असला ना त्यावेळेस घालेलच मी. तर असा आहे माझा हळदीचा मला घ्यायची इच्छा होती आणि हळदीला कोणाच्या तरी घालायची इच्छा होती. तर फायनली मी माझ्या बहिणीच्याच हळदीला घातलेला आहे हा ड्रेस. इतका सुंदर आहे ना, सगळ्यांना खूप आवडला. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. म्हटलं त्याला तुमच्या सोबत शेअर करू की मी माझा हळदीचा कसा ड्रेस आहे. आणि ना हे पॅटर्न म्हणजे हे कापड आहे ऑर्गेन्झा आणि ऑर्गेन्झा इतकं सुंदर दिसतं ना. तर कलर पण इतका छान आहे, साडी पण इतकी छान दिसली अशी. तर माझा विचार चालू आहे की एक साडी बनवावी माझ्यासाठी, DIY करावी. तर लवकरच मी तो व्हिडिओ घेऊन येईल की स्वतः साडी DIY करेल, ते पण ऑर्गेन्झा साडी. आणि त्याचा ब्लाऊज पण स्वतः डिझाईन काहीतरी करून आणि शिवून घेईल, स्वतःच डिझाईन तयार करेल एका पेपरवर आणि त्या पद्धतीने मस्त शिवून घेणार. तर तो ब्लॉग बघायची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की कोणाला माझा हा असा ब्लॉग बघायचा आहे की मी स्वतः साडी डिझाईन म्हणजे तयार करून घेणार, त्याच्यानंतर ब्लाऊज पण स्वतः डिझाईन काढून आणि त्यांना म्हणजे ते तयार करायला टाकणार. तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी मग लवकरच तो ब्लॉग घेऊन येईल तुमच्यासाठी. तर असं आहे ऑर्गेन्झा कापड आणि तुम्हाला ऑर्गेन्झा कापड असं दिसतं बघू शकता. त्याची साडी पण खूप सुंदर दिसेल, खूप मस्त दिसेल. तर असं आहे. त्याच्यावर मी घातले ते सिंपल असे एमराल्ड पार्क मधून ना हे घेतले होते मी, काय म्हणता कानातले. तर एमराल्ड पार्क आहे ना तिथे एक्झिबिशन लागतं नेहमी, तिथून मी ना कानातले घेतले होते. तर असे आहे कानातले येल्लो, ते कशावर पण मॅच होतील. मी कोणता पण ड्रेस घातला ना कॉन्ट्रास्ट रेड, आता ह्या रेडवर टी-शर्टवर सुद्धा किती सुंदर दिसतंय बघू शकता, एकदम मस्त दिसतंय ना. तर वेस्टर्न पण आहे आणि ट्रॅडिशनल पण आहे, पण असं पण तुम्ही वेस्टर्न घालू शकता, भारी एकदम छान दिसतात. तर तुम्हाला कशी वाटते ते नक्की सांगा. आणि त्याच्यात सिंपल अशी बिंदी घेतली होती जी हळदीला राहते. तर अशी बिंदी घेतली होती, तिला खूपच आवडली. तर ती कुठेच हलत नव्हती. तर मी माझ्या बहिणीला पण आणली होती, कियाराला आणली होती आणि मला आणली होती, 2-3 बिंदी आणली होत्या अशा. तर अशी आहे बिंदी. तर आठवण म्हणून आवरून ठेवेल, कधी कोणाची हळद असेल तेव्हा त्यावेळेस घालेल मी. तर अशी बिंदी. तर असा होता माझा पूर्ण ड्रेस हळदीचा. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तर चला आता हे ठेवून देते आणि पटकन नेल ना ड्रेस ठेवून देते आणि नेल पेंट लावते. आणि कियारा झोपलीये, कियारा झोपलेला वैभव येतील आता थोड्या वेळातच. आणि मस्त छानच्या टाइमला बोलली तुमच्याशी. तसं तर नेल पेंट कोणती लावणार ती शेअर करते मी तुमच्यासोबत. हा, आणि ह्या ड्रेसची किंमत आहे 1400 म्हणजे 1500 रुपये. तर मी बार्गेनिंग करून थोडंसं खाली आणून मी तो 1300 की 1350 रुपयाला घेतलेला आहे ड्रेस. किती स्वस्त मिळाला ना मला. तर तेच असा होता. आणि हा ड्रेस मी घेतलेला आहे हँकी कॉर्नरला, पुढे शॉप आहेत ना, हँकी कॉर्नरच्या समोरच 2-3 शॉप आहे कुर्ती वगैरे त्याचे, तिथून घेतलेला आहे. तर एकच सिंगलच होता. तर तो देतच नव्हता म्हणे 1500. मी म्हटलं नाही मला लागतोय, आजच जायचंय हळदीला, आजच जायचंय. असं करून तो मला 1300 पर्यंत मिळालेला आहे. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. आता ठेवून देते मी आणि मस्त नेल पेंट काढते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला
तर आता इथेच बसली नेलपेंट काढायला. तर नेलपेंट काढून घेते. मंगळसूत्र पण नाही घातलं, आता घालते थोड्या वेळाने. तर कोणती लावावी नेलपेंट? मला तर ही पण खूप आवडते आणि ही सुद्धा आवडते. तर आय थिंक ही लावावी. ही लावते. खूप छान कलर आहे त्याचा. तर बघू शकता असा कलर आहे. तर आता पूर्ण लावून घेते आणि त्याच्यात थोडंसं टच देणार. असं सिमर ते आहे ना दुसरं, त्याचं ग्लिटरी. तर बघू शकता नेलपेंट लावलेली आहे. तर अजून थोडंसं वरतून एक लावणार. आता इतकं छान झालेलं आहे ना, बघू शकता एकदम भारी झालेली आहे. तर त्याला असं ना मी ग्लिटरी थोडंसं टच देते ह्या नेलपेंटने थोडंसं. समोरच दिलेला आहे, बघू शकता. तर तसं देते पुढच्याच नखांना. तर बघू शकता असं नेल आर्ट झालेलं आहे माझं. तर तुम्हाला जवळून दाखवते. तर इथे नेलपेंट माझी लावून झालेली आहे. तर आता मी चहाच्या टाईमला बोलते आणि तुमच्याशी नेलपेंट शेअर करते, जवळून अशी दाखवते एकदम. चला. तर बघू शकता अशी नेलपेंट लावलेली आहे. ह्या पद्धतीची वाळली ना एकदम छान दिसेल. बघू शकता एकदम मस्त ग्लिटरी ग्लिटरी दिसते. तर ह्या पद्धतीची नेल आर्ट केलेलं आहे, सिंपल साधं सोपं. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. चला बोलते नंतर तुमच्याशी. तर असं नेल आर्ट केलेलं आहे, खूपच सुंदर दिसतंय. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तर चला आता मी चहाच्या टाईमला बोलते तुमच्याशी. तर आता वाजले आहे संध्याकाळचे 7 आणि इथे मी मस्त चहा करते आणि इथे कांदे भाजते. तर कांदे का भाजते की आज बनणार आहे मस्त नॉनव्हेज. तर आज बनणार आहे मटण. तर इथे मटण शिजत ठेवलेलं आहे, पीठ मळलेलं आहे. तर आता चहा पण ठेवलेला एक साईडला, चहा पिणार. त्याच्यानंतर मग मसाला तयार करणार. कांदे भाजून घेते अशा ह्या पद्धतीने, बघू शकता. त्याच्यावर नंतर खोबरं पण भाजून घेणार आणि मग मस्त आज मटणचा प्लॅन आहे. ते पण काळ्या मसाल्याचं गावरान पद्धतीने मटण करणार आहे आणि चपात्या आणि भात. तर इथे कांदा ठेवलेला आहे. तर चला आता बोलते, नंतर चहा पितो आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. चला. तर इथे ना मसाल्याची तयारी, काळ्या मसाल्याची लसूण सोलून ठेवते. म्हणजे सगळा मसाला थंड होईल ना तर कुटायला छान जातो. कारण मी चिकन मटनचा मसाला आहे ना, चिकन मटन असो किंवा मग काही आपलं पातोड्याची भाजी वगैरे, तर तो काळा मसाला ना मी कुटूनच घेते नेहमी, मिक्सरमध्ये नाही करत. जेव्हा खूप घाई असेल तेव्हाच मिक्सरमध्ये करते, पण कुटून इतका छान लागतो ना. तर इथे मी सगळं भाजून घेतलेलं आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, कांदे भाजले, लसूण आहे, इथे आलं आहे. तर आता मी ना लसूण सोलून घेते. पूर्ण अख्खा एक लसूण घेतला, सोलून घेतला. तर हे एक साईडला मी थंड करत ठेवेल आणि एका साईडला पोळ्या करून घेईल आणि मग त्याच्यानंतर ना मसाला कुटणार आणि तुम्हाला दाखवते कुठलं. तर इथे मसाला ना कुठला आहे आणि आज ह्या खलबत्यात कुठला, नाही तर मी ना संगमरवरच्या खलबत्यात कुटते.
तर आज लोखंडी खलबत्त्यात फुटलेला आहे मस्तपैकी. तर बघू शकता असा झालेला आहे मस्त आपला काळा मसाला. आता मी सगळं काढून घेते आणि त्यातला थोडा मसाला मी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये, म्हणजे उद्या काही वेगळं केलं किंवा परवा 2-3 दिवस टिकतो तो. म्हणून मी थोडंसं जास्तीचाच केला, कारण फुटावा लागतो खूप, तर त्याच्यामुळे मग मी जास्तच कांदे वगैरे भाजले ते. आणि आता ना याच्यात खलबत्त्यात पाणी टाकून तेच पाणी मी चिकन आपल्या मटनमध्ये टाकणार आहे. असा रेडी झालेला आहे. तेल एकदम उतरलेलं आहे त्याच्यामध्ये, असं लगेच दिसत असेल तुम्हाला तेल. तर आज स्पेशल मातीच्या भांड्यात करणार. बघू शकता हे मातीचं भांडं. तर खूप छान त्याच्यामध्ये मी ना चिकन मटन असं काही करत असते. तर त्याच्यात मी टाकलेलं आहे 3 चमच तेल आणि इथे मटण आहे शिजलंय मस्त, आणि इथे सूप आहे. तर विहान त्यांना पण मी सूप काढलेलं आहे पिण्यासाठी. तर आता ना तेल टाकलंय, मसाला टाकून घेते. तर मसाला मस्त फ्राय होतोय. तर त्याच्यात मी फक्त जास्त काहीच ॲड करत नाही. आपला काळा मसाला जो वर्षाचा बघून होतो तो, लाल तिखट, धना पावडर आणि हळद, एवढंच मसाले ॲड करते, दुसरं काहीच नाही ॲड करत. तर हा मसाला आता ना कमी जास्त मस्त होऊ देते आणि मग बाकीचे मसाले ॲड करणार. तर आता ना इथे मी मसाले काढून घेते. तर आपला काळा मसाला हा घरगुती तो मी ना 4 चमच टाकणार आहे. आणि हळद टाकते अर्धा चम्मच, लाल तिखट 1 चम्मच आणि मी केलेली धना पावडर 1 चम्मच. तर एवढे मसाले टाकते इथे. तर तेवढे मसाले टाकलेले आहे, फ्राय झालेले आहे. आता मटण टाकून घेणार आणि मस्त फ्राय करून घेणार. तुम्हाला सुकं काढायचं सुकं पण काढू शकता, पण मी नाही काढणार सुकं. तर ना मी आता थोडीशी वाफ वळू देईल आपल्या मटनला. तर इथे बघू शकता असं काळं मसाल्याचं मटण सुकं. तर तुम्ही असं सुद्धा फ्राय मस्त काढू शकता. बघू शकता असं किती मस्त झालेलं आहे ना, किती छान दिसतं. तर इथे झालेलं आहे, जास्त मी हे करणार. आणि आता डायरेक्ट आपलं सूप टाकणार त्याच्यात. आणि अजून रसा पाहिजे तर अजून पाणी टाकायचं, ॲड करायचं. तर याला मस्त नंतर उकळी आली ना तरी येईल छानपैकी. फुल करून देते गॅस आणि थोडंसं अजून पाणी टाकते, मीठ टाकतं. इथे बघू शकता मीठ पण टाकलेलं आहे आणि मस्त कट यायला सुरुवात झालेली आहे. तर आता उकळी आली ना म्हणजे झाली आपली मटणची भाजी तयार. तर फक्त एक उकळी येऊ द्यायची. कांद्यात सूपच आहे, पाणी नाही ॲड केलं मी. तर बघू शकता असं आपल्या मातीच्या भांड्यात मटण, ते पण काळ्या मसाल्याचं, काळ्या रश्श्याचं. इथे भात पण रेडी आहे, पोळ्या पण रेडी आहे. तर इथे बघू शकता उकळी फुटलेली आहे मस्त. गॅस ऑफ करते. आपलं मटण एकदम रेडी आहे आणि थोड्या वेळाने इतकी मस्त तरी येणार, ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार. तर आता हे झाकून देते, अर्ध झाकून देते. गॅस ऑफ केला. आता हे मातीचं भांडं आहे ना, तर ते उकळतच राहणार. बघू शकता गॅस ऑफ केला तरी असं वाटतं गॅस चालूच आहे, पण गॅस बंद आहे. बघू शकता. तर याच्यातली टेस्ट इतकी डिफरंट लागते ना आपल्या मातीच्या भांड्यातली, चिकन मटनची किंवा दुसरी इतर भाज्यांची खूप डिफरंट टेस्ट लागते. म्हणून मी मातीच्या भांड्यात करते काही असो. तर इथे मस्त आपलं झालेलं आहे. तावून सुद्धा उकळी येते. 2 मिनिटांनी मी बघितलं तर असं कट आलेलं आहे मस्त आपल्या चिकनच्या मटनच्या भाजीला. मटन तर बघू शकता. वाव किती छान झाली ना. तर भाकरीसोबत इतकी छान लागेल. तर इथे झालेली आहे. चला तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. तर तेच तुम्ही बघितलं असेल, मी मस्त आपलं मटण केलेलं आहे, ते पण मातीच्या भांड्यामध्ये. आज खूप दिवसांनी केलं मटण.
तर तेच आजचा ब्लॉग इथे सेंड करते. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज तुमच्यासोबत मी माझा हळदीचा ड्रेस शेअर केला, जे माझ्या बहिणीच्या हळदीला घातला होता मी. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला, आणि नक्की घेऊन बघा. तुम्ही कोणाची हळद असेल किंवा असं पण तुम्ही घेऊ शकता पूजेला, किंवा मग काही कार्यक्रम असले त्याला घेऊ शकता. तर तेच तुमच्यासोबत मी शेअर केलं माझा ड्रेस, आणि इथे मस्त मटण केलेलं आहे. असा होता माझा पूर्ण व्लॉग. तर कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग पूर्ण बघायला आवडला असेल. तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.